शब्दांचे जाती सगळे आहेत का? आता चौथी पण आहे, सातवी पण आहे ना? आहे. दोन्ही आहेत. दोन्हीचा एकत्रितपणे येण्याचा प्रयत्न करतो. किती आहेत जाती एकूण? 8 जाती. इथे असलेले शब्द मराठी भाषेत काय सांगता येईल का? नाही काही निश्चित तसं सांगता येणार. नेमके किती शब्द आहेत आमच्या भाषेमध्ये? अनंत नसते, कितीतरी कमी असते. एवढी अनंत नाही, एवढी भाषा आपली प्रगल्भ नाही. म्हणजे अख्ख्या सगळे शब्द आपल्या एवढ्या डिक्शनरीत असतात. ते सहज आपल्याला मोजता येतील ना. दिवसभरात सगळे शब्द मोजू आपण. नंबर टाकून द्यायचे. तुम्ही घ्या, माप घ्या, चिकट होत नाही. चिकट टिप्पणी लावतो. ते सगळे शब्द जे आहेत ते केवळ 8 जातीत बसतात. कुठलाही मराठीतला शब्द घेतला 8 मध्ये कुठेतरी जाऊन बसतो. मला आपल्या भाषेच्या जाती कळल्या पाहिजेत ना. कोणत्या 8 जाती आहेत? त्यातल्या 4 जाती आहेत त्या विकारी जाती. विकारी म्हणजे कसले? विकारी म्हणजे विकार होणे म्हणजे माहितीये ना? आजार होणे, रोग होणे. मी आज जसा आहे तसा उद्या नसेल तर मला काहीतरी विकार झालाय, आजार झालाय, मी मला दवाखान्यात न्यावं बदल होतो. म्हणजे ह्या बदल होणाऱ्या जाती. आणि दुसऱ्या 4 जाती आहेत त्या अविकारी आहेत. म्हणजे कसल्या आहेत? बदल न होणाऱ्या. म्हणून ह्यांना सव्यय म्हणतात. व्यय म्हणजे खर्च होणे, व्यय म्हणजे बदल होणे. सव्यय बदलासही. आणि इकडं आहे की अव्यय म्हणजे कसलाही बदल त्या शब्दामध्ये होत नाही. असं पण धरून चालायचं नाही की यातला अव्यय असणारा शब्द सुद्धा उडी मारून इकडे येतो. असं पण होतं, गडबड होते. कारण शब्दांची जात शब्दावरून नाही ठरवायची. काय वाक्य सांगितलं? शब्दाची जात शब्दावरून ठरवायची नाही. मग वाक्यात तू कोणत्या अर्थानं आलाय त्याच्यावर ठरवायचं. देवाने मला वर दिला, ज्याचं ते नाम आहे ना. काय दिलं त्याचं नाव आहे, बरोबर ना. मी हात फळ्यावर ठेवला. आता फळा आणि त्याला जोडलाय मी वर शब्द वेगळा. पतंग वर उडाला. आता ते नाम नाही, कुठं उडाला सीता पिता रामाला वर. आता काय वर म्हणजे लग्न कर, क्रियापद झाली. वरमाई मंडपात मिरवू लागली. वर हे तर काय, वर हे विशेषण झालं. शब्द एकच होता ना वर, पण वेगवेगळ्या जातीत जाऊ शकतो. म्हणून शब्दांच्या जाती ह्या शब्दावरून ठरत नाही. वाक्यात तो शब्द कोणत्या अर्थाने वापरता येईल त्यावरून त्याच्या जाती ठरतात. त्यातल्या पहिल्या ज्या 4 जाती आहेत त्या पहिल्यांदा बघू आणि नंतर फास्ट मध्ये तुमच्या पण बघूया 4. पहिली जात कोणती आहे? एवढीच व्याख्या पाठ करून ठेवायची. काय? नाम म्हणजे नाव. एवढीच व्याख्या पाठ करायची. वस्तूचं, पदार्थाचं, अंक, पंक, फलाना, दस्तानी ते काय पाठ करून बसायचं. नाम म्हणजे काय? नाव. आम्हाला आमच्या डोळ्यांनी जे जे काय दिसतंय त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी आम्ही नाव ठेवलंय ना. इथं बरंच काय काय दिसते. इथं आम्हाला वर्तुळ दिसतंय, इथे एक संख्या दिसते, इथं एक शब्द दिसतोय, इथे एक अक्षर दिसतंय, इथं मला काना दिसतोय, इथं कौल दिसतोय, हा फळा दिसतोय, इथे पट्टी दिसते. प्रत्येक पार्टला काहीतरी नाव ठेवले. कुणी नाव ठेवली? माणसानं नाव ठेवली. नाव फक्त कोण ठेवू शकतो? दुसरं नाही कोण नाव ठेवतो. मग ह्या सगळ्या नावांना आम्ही नामच म्हणणार. आता बघा बरं, आपल्या वर्गात तुम्हाला किती नावं सापडतील? आपल्या शरीराकडे बघितलं तरी कितीतरी नावं सापडतील. नख आहे, बोट आहे, पेर आहे, पंजा आहे, रेषा आहे, कितीतरी सापडतील ना. जे जे दिसतंय त्या
सर्वांना जे या माणसानं नाव ठेवले ती सगळी नामच असतात. जे दिसत नाही त्याला पण माणसानं काही सोडलं नाही, त्याला पण नाव ठेवलं. भूत दिसतं का? दिसतं का? देव, पाताळ, कुठे आहे पाताळ? स्वर्ग, नरक नाही दिसत, पण त्यांनाही नाव ठेवलेत. परी का पाहिले कोणी परी? नाव ठेवलेली परी दुसरी एक नावाची मुलगी असेल कदाचित, पण जे आपण म्हणतो जे आमच्या स्वप्नात येते परी ती काय आम्ही कोणी पाहिलेली, त्यांनाही नाव. अशी पण काही काल्पनिक नाव. मग यावरनं नामाचे प्रकार पडले. पहिला प्रकार आहे तो सामान्य. चौथीवाल्याने हे सगळं आलं पाहिजे बरं का प्रकार, त्याशिवाय याचे 2 प्रश्न सुटत नाही. नुसतं नाम म्हणजे काय एवढं माहित असून चालत नाही. आता सामान्य नाम म्हणजे काय? तर हे काय आहे? बोट आहे ना, हे त्याच्यापेक्षा मोठं आहे, पण हे पण काय आहे? हे छोटं आहे, पण याला पण काय म्हणतो? म्हणजे चहा सारखं दुसरं आहे का? हा फळा आहे, हा पण काय आहे? दोन्ही एकसारखे आहेत का? तरी पण ह्याला पण फळा म्हणतो, यालाही फळा म्हणतो. बरोबर? ही सर बसले ते खुर्ची ती पांढरी दिसते, इकडचे शेळके सर बसले ती ब्लॅक दिसते, त्या दोन्हींना पण काय म्हणतोय? चहा सारखं दुसरं असेल तर ते आमचं सामान्य. वर्ग, दुसरा वर्ग असतो का? वर्ग सामान्य. मैदान, दुसरं मैदान असतं की नाही? सामान्य. शेत, दुसरं शेत असतं का नाही? शाळा, दुसरी शाळा असते का नाही? प्रत्येक सामान्य नाम म्हणजे काय? नदी, दुसऱ्या नद्या असतात का? सामान्य नाम. आता मी म्हटलं कृष्णा, सामान्य नाम. आता कृष्णा दुसऱ्या नाही, यासारखी तीच होते का? अभिनेता, कसलं नाम? तर मी म्हटलं आता शाहरुख खान, अमिताभ बच्चन. ग्रह, पृथ्वी, मंगळ, भूमी. तारा, अनेक तारे. तर सूर्य म्हटलं विशेष नाम होते ना. पर्वत म्हटलं, सह्य म्हटलं सह्याद्री पर्वत असं म्हणायचं का? सह्याद्री पर्वत मी असा शब्द म्हटला तर बरोबर आहे का? का सह्य पर्वत? सह्याद्री पर्वत योग्य का सह्य पर्वत योग्य? योग्य का सह्याद्री योग्य? मतलब एक अयोग्य. सह्याद्री पर्वत हे चूक आहे. आद्री म्हणजे काय? पर्वत ना, मग सह्य हे त्याचं नाव आहे. सह्याद्री म्हणजे सह्याद्री पर्वत, सह्य पर्वत. सह्याद्री पर्वत असं बऱ्याच ठिकाणी पाठ्यपुस्तकात छापून आलं होतं पूर्वी. नंतर मग त्याच्यावर चर्चा झाली, मग ते पुढचा पर्वत काढला. आद्री म्हणजे पर्वत. आपल्या पर्वताचं नाव आपण सह्याद्रीच्या कुशीत राहतो. सह्य हे नाव. सह्याद्री पुन्हा पर्वत म्हणायची काही गरज आहे का? ते सह्य पर्वत पर्वत. पर्वत हे काय होईल? आमचं सामान्य नाम होईल. पण सह्य हे काय होईल? विशेष. म्हणजे दुसरा प्रकारला तुम्हाला सांगायची गरज नाही, हा कळला तुम्हाला. बरोबर ना? आता मुलगा म्हटलं तर काय होईल रे? पण एखादा म्हटलं सागर, कोण म्हटलं अंकुश, कोण म्हटलं दिव्या, दीपा, दिशा, हे काय होतील? तुम्हाला शंका अशी येते, दीपा एक नाही, दीपा 2-3 दीपा असतील, तर मग आता काय करायचं? ते सामान्य नाम करायचं का? हा, त्या दीपासारखी तीच त्यासारखी दुसरी असू शकत. अगदी धुळाची असली तरी दोन्हीमध्ये फरक राहतोच. येते का लक्षात? विशेष नाम हे एक आणि एक असतं. सामान्य नाम म्हणजे त्यासारखे दुसरे असतात. काय का लक्षात येईल? त्यातला तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. नामाजवळ वास करणारे गुण. काय सांगितलं? तुम्हाला मला सगळ्यांना गोळ्या घालून नाव काहीतरी ठेवले आहे का नाही? आपल्याला पण नाव ठेवले ना. मग आपल्या जवळ असणारे जे गुण आहेत ती सगळी भाववाचक नाव. नेमका प्रश्न 7वीवाल्यांचा 4थीवाल्यांचा बऱ्याचदा इथं पडतो. भाववाचक नाम याच्यात 2-4 वेगळे, दुसरे 2-3 वेगळे शब्द, वेगळ्या जातीचे शब्द येतात. जसं की साहस, नम्र,
सुंदर, धीट असे शब्द होते. आणि यातील नाम ओळखा आणि मग गडबड होते. सगळेच गुणांची नावं असल्यासारखी वाटतात आहेत ना, सगळेच गुण आहेत ना, पण तरी पण मग यातलं नाम नेमकं कोणतं आहे हे कसं ओळखायचं. तर मी आता व्याख्या काय सांगितली, नामाजवळ वास करणारा गुण. नामाजवळ मला नाव ठेवले म्हणजे माझ्याजवळ. माझ्याजवळ म्हणूया इथं काय होईल, माझ्याजवळ पहिलं वाक्य म्हणूया, पुन्हा हे टाकून म्हणूया, पुढचं टाकून म्हणूया, पहिल्यांदा शेवटचं टाकून म्हणूया. काय होते बरोबर, माझ्याजवळ धीट आहे, धीटाई आहे, धीटपणा आहे, असं काहीतरी पाहिजे होतं का नाही. धीट आहे म्हणजे दुसरा कोणीतरी धीट असेल, होईल का माझ्यातला गुण? नाही होणार. माझ्याजवळ सुंदर आहे, सौंदर्य आहे, सुंदरता आहे, असं काहीतरी पाहिजे होतं. माझ्याजवळ नम्र आहे, नम्रता आहे, शालीनता आहे, मिलिनता आहे, असं काहीतरी पाहिजे होतं. माझ्याजवळ साहस आहे, हा होतोय ना माझ्यातला गुण. बरोबर असाच 7वीला प्रश्न फायनलला तुम्हाला दिसेल. त्यावेळेला गडबडून जायचं नाही. भाववाचक नाम म्हणजे नामाजवळ वास करणारा गुण. तो आपल्याला एका शब्दाने बरोबर भाववाचक नाम त्यातलं शोधता येतं. येईल ना शोधता? की कोणत्या प्रत्ययाने लागतात ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते गाईडमध्ये वाचलं असेल. धैर्य, शौर्य, क्रौर्य, रिय प्रत्ययवाले, गांभीर्य, वा प्रत्ययवाले असतात, गारवा, गोडवा, ता प्रत्ययवाले असतात, सुंदरता, ममता, विषमता, समता, की प्रत्ययवाले असतात, आपुलकी, माणुसकी आहेत ना. ते नीट बघा, आपण पणावाले असतात, ई वाले असतात. हे सगळे प्रत्यय असणारे शब्द बरोबर नामाजवळ ते वास करणारे गुण असतात. येते का लक्षात? म्हणून त्यांना भाववाचक नाम. अजून नामामध्ये कोणता गट समावेश होतोय बघा. च्या सारखे दुसरे असणारे, एक आणि एकच असणारे, नामाजवळ वास करणारे गुण, ती पण सगळी नामच. ती सगळी नामं बघतोय मी. आता त्यातले भाववाचक नाम आहेत ते आम्हाला दिसत नाही, दिसतात, जाणवतात आम्हाला. त्याच्याजवळ माणुसकी जाणवते, पण दिसते का असं माणुसकी नावाचा काय पदार्थ आहे का कुठं? नाही, दिसत नाही. त्यानं धैर्य दाखवलं, ते दिसत त्या कृतीतनं, पण ते धैर्य म्हणजे नेमकं काय हे कळणार न दिसणारे गुण आहेत, पण ते नामाजवळ वास करतात. त्याचा चौथा प्रकार आहे तो धातू साधित नाम. इथं 2-3 शब्द आहेत ते नीट लक्षात घ्या. धातू म्हणजे क्रियेचं मूळ रूप, क्रियेचं मूळ रूप. जसं की मी इथं म्हणले पाहतो, मग पाहणे, पाहणे हे क्रियेचं एका नाव मी घेतलं, हे नाम आहे की नाही, हे काय आहे? नाम आहे. आता या नामाचं मूळ रूप घ्यायचंय धातू, त्यातला फक्त हा शेवटचा भाग काढून टाकायचा. जे राहील तो आमचा त्या क्रियापदाचा मूळ, आणि या धातू पासून तयार झालेलं नाम पाहिजे. धातूला ने बाणाचा लागला की ती सगळीच्या सगळी काय होतात? नामच होतात. बोलणे, चालणे, खेळणे, म्हणणे, खणणे, पाहणे, लिहिणे, ही सगळी काय आहेत? नाम आहेत. लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा तुम्ही त्याला काय म्हणता? क्रियापद म्हणता आणि गाडी आपली गडबडते, 2 गुण जातात. ते क्रियापद नाही. तो शब्द वापरून कोणतंही वाक्य तयार होत नाही, क्रियापद म्हणून वापरून. बोलणे, त्याचे बोलणे मला आवडले नाही. काय आवडले नाही? बोलणे. ते एका क्रियेचं नाव आहे. क्रियेच्या नावालाच आम्ही धातू साधित बोलतोय. धातू म्हणजे क्रिया, क्रिये साधित म्हणजे त्यापासून बनलेलं नाव. पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. माझ्या व्यायामाचं त्या क्रियेचं ते नाव आहे. कळते का? कधी कधी असं होतं, देणाऱ्याने देत जावे. आता देणाऱ्याने काय आहे? देणाऱ्याने देत जावे. कोणी द्यावे त्याचं नाव आहे ना, देणाऱ्यानं. मी असं म्हटलं, देणाऱ्या व्यक्तीने देत जावे. आता देणाऱ्या नाम नाही,
आता त्याच्या पुढं आलं नाम व्यक्ती, मग त्या व्यक्ती कसली आहे ते सांगितले देणारी व्यक्ती. होते का? येते का लक्षात? बऱ्याच वेळा मे लावून सुद्धा पुन्हा परीक्षेत फसवलं जातं. याच्या पुढं पुन्हा त्याला नाम जोडले काय बघा, मग ते पुन्हा विशेषण होतंय. धातू साधित विशेषणाचा पण प्रकार येतो, आता पुढे आपण बघणार आहे. ते धातू साधित विशेषण आहे का धातू साधित नाम आहे ते आम्हाला नीटसं कळलं पाहिजे. पण 4थी 7वीला साधारणतः पहिल्या कृदंताचंच नाम तुम्हाला फायनलला विचारलं जातं, ने बाणाचा. त्याच्यापेक्षा दुसरी कृदंत लावून शक्यतो दिला जात नाही. तो दिला शब्द तर तो वेगळ्या जातीचा, नंतर तुम्हाला सांगतो कुठं जातो. ठीक आहे, कळलं का पहिली जाती? कळलं का? हे 4 प्रकारे. जास्त प्रश्न तुम्हाला इथे येणार आहे. भाववचन नाम ओळखायचे किंवा एखादं वाक्य दिलं जाईल, त्यात एखादा असा शब्द दिला जाईल तो तुम्हाला अधोरेखित केला जाईल आणि तुम्हाला पर्याय असतील काय 4थी वाल्यांसाठी? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तुम्हाला काय पर्याय असतील? हे पर्याय असतील: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातू साधित. 7वी वाल्यांसाठी. ठीक आहे, जायचं पुढं. दुसरी जात आहे विशेषण. नामाशी संबंधित असणारी ही पण. म्हणजे मी एखादीचं नाम घेतलं, पेरू. पेरू हे नाम आहे. हिरवा पेरू. काय काय देऊ रे आम्ही? हिरवा म्हणू, गोड म्हणू, अजून आंबट म्हणू, नाश्ता म्हणू, छोटा म्हणू, काय हरकत नाही. पण गुलाबी म्हणेल. गुलाबी पण पेरू असतात ना. आता हे काय सांगितले मी इथं? ते नामाचे ते आम्ही गुण सांगितले. ते गुण याही बाजूला मी लिहू शकतो, याही बाजूला मी लिहू शकतो. पेरू गोड आहे, बरोबर आहे की नाही? नामाच्या जेव्हा या बाजूला विशेषण येतं त्याला आधी नाही अधिविशेषण म्हणतात. अधिविशेषण. आणि त्या बाजूला येतं त्याला विधी विशेषण. त्यालाच पूर्व विशेषण असं देखील म्हणतात, त्याला उत्तर विशेषण असं देखील. हे विशेषणाचे प्रकार नव्हे, हे विशेषण कुठं येतं त्याचे प्रकार. म्हणजे जेव्हा आम्ही एखाद्या नामाला विशेषण देतो तेव्हा त्या नामाला आम्ही काय म्हणतो? काय म्हणतो? ऐकत प्रश्न येतो परीक्षेला विशेष्य. 4थी वाल्यांचा फायनलला प्रश्न असाच असेल, होते का? भारतीय माणसांनी आणि पुढे काहीतरी वाक्य जोडलेलं असेल, त्याच्यावर त्या वाक्यातलं विशेष्य कोणतं असं लिहिलं. विशेष्य म्हणजे मी गोड पेरू खाल्ला, या वाक्यातलं विशेष्य कोणतं? पेरू. गोड नाही, गोड काय आहे? एखाद्या नामाला जेव्हा आम्ही विशेषण देतो तेव्हा त्या नामाला नाम तर म्हणतातच, शिवाय त्याला दुसरं नाव काय आहे? विशेष्य असं म्हणतात. आणि मग 7वी वाल्यांसाठी विशेष्याच्या आधी येणारे विशेषण अधिविशेषण, विशेष्याच्या नंतर येणारे विशेषण विशेषण. आता विशेषण हे काय नेमकं करतं तर नामाची विशेष माहिती सांगतं. एवढं एक तुम्हाला माहिती आहे. नामाची संख्या कमी करतं. नामाची काय करतं? संख्या आहे ती कमी करतात. समजा एवढी मुलं आहेत ना, उंच मुलगा कोण आहे? त्याने उभारा. उंच मुलगा, सगळ्यात उंच मुलगा कोण आहे? तूच आहे. उभा एकटाच राहील ना हा उभा. मुलं किती होती? भरपूर होती ना मुलगे, पण उंच मुलगा म्हटलं की एकटाच. संख्या काय झाली लगेच? कमी. विशेषण हे काम करतं, नामाची संख्या कमी करतं. म्हणजेच नामाची व्याप्ती मर्यादित करतो. 7वी वाल्यांसाठी कदाचित अशी 2-4 वाक्य देतात शब्दांची व्याप्तीवर, त्यात असं वाक्य टाकलं जातं. किंवा 4थी वाल्यांसाठी पण असा प्रश्न येतो, नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द म्हणजे टिंबटिंब.
नामाची व्याप्ती मर्यादित करणं. आंबे टोपलीवर आणलेत वेगवेगळे, त्यातले गोड आंबे, आंबट आंबे, कोण कच्चे आंबे म्हणाल, कोण पिकलेले आंबे म्हणाल, कोण चांगला पिवळा हापूस म्हणेल, किंवा आणखीन त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. पायरीचा हापूस असेल, आणखीन वेगवेगळे गावठी प्रकार तर वेगळेच आहेत, आहे का नाही? म्हणजे ते विशेषण काय करतं, त्यांची संख्या कमी करतं, व्याप्ती कमी करतं. कोणत्याही नावाला विशेषण दिलं की त्याची व्याप्ती कमी होते, आणि म्हणून तीच खरी व्याख्या व्यवस्थित चालते. नुसतं नामाबद्दल विशेष माहिती असणारा शब्द एवढंच माहीत असून चालणार येते का लक्षात? आता ना विशेषणाचे आपण प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे तो सांगा सातवीवाले, गुणविशेषण. जे आता तुम्ही हे जे सांगितले होते ना आता, ते फक्त एवढेच सांगितले तुम्ही, त्याचे गुण सांगितले, बरोबर आहे. प्रत्येक नाम घेतलं की प्रत्येकाचे वेगवेगळे गुण येतील, असं काही नाही. यातलं एखादं विशेषण दुसऱ्या नामाला जाईल, म्हणजे प्रत्येक नामाला हेच विशेषण लागेल असं काही. कधी कधी चौथीला तसा पण प्रश्न येतो ना की पुढीलपैकी हे विशेषण पुढीलपैकी कोणत्या नामाला लागणार नाही, असा पण प्रश्न असतो. सोपा असतो. तर गुणविशेषण म्हणजे नामाचा गुण सांगायचा. दुसरा प्रकार आहे तो नामाची संख्या सांगायची. म्हणजे काय? संख्या विशेषण. संख्या विशेषण. आता संख्या सांगताना पहिले संख्या आहेत आपल्या त्या मोज संख्या. 1 आंबा, 2 आंबे, 3 आंबे. त्याच्या पुढं काय पाहिजे? मात्र नाम हवं. संख्येच्या पुढं नाम. एक लक्षात ठेवायचं, विशेषण कधीच एकटं जात नाही. विशेषण एकटं बाजारात फिरत ते कुणाला सोबत घेऊन जातं? आणि जेव्हा ते एकटं जातं त्यावेळेला ते नाम विशेषण नसतं, त्यावेळेला ते नाम असतं. व्हेरी गुड. जेव्हा ते एकटं जातं त्यावेळेला ते काय असतं? नाम असतं. आणि सोबत जातं त्यावेळेला, नामाला घेऊन जातं त्यावेळेला ते विशेषण म्हणून काम. एवढ्या गोष्टी तरी माहिती आहे. तर संख्या विशेषण म्हटलं की 1 आंबा, 2 आंबे, त्यावेळेला नुसतं 1 असेल तर ते एका संख्येचं नाव आहे, मग ते नाम असतं. पण 1 आंबा म्हटलं आता ते काय झालं? विशेषण. मोज संख्या 1 पासून अनंतापर्यंत कुठलीही संख्या घेते यापुढे नाम ठेवा, ती संख्या विशेषण. ठीक आहे, गणना. क्रमवाचक असतं संख्या विशेषण. पहिला मुलगा, दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, चौथा मुलगा, हा क्रम आहे ना, पहिला, दुसरा, तिसरा, आणि त्याच्या पुढे मी मुलगा हे नाम ठेवले. कधी कधी क्रम असा देतात, जसं तुम्ही इयत्ता 1 बदलून दुसऱ्या इयत्तेत गेल्यानंतर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक. मग क्रमांक हे काय आहे? नाही, क्रमांक हे काय? नाम आहे. त्यातलं प्रथम, द्वितीय, तृतीय काय आहे? येते का लक्षात? कधी कधी संख्या अशा गटाने येतात, पृथक्करण. 2-2 मुलांनी पुढे या. 2-2 हे एकच विषय, त्याच्यामध्ये संयोग चिन्ह असतं. 2-2 मुलांनी, 3-3 मुलींचा गट करा, 4-4 पोरी पाण्याला, असा गट. काही वेळेला असं केलं जातं की तो गट पण दिसत नाही, संख्या पण दिसत नाही, क्रम पण दिसत नाही, तर वेगळीच येतात, पण तिथं काहीतरी संख्या असतात. काही आंबे खाल्ले, पुष्कळ आंबे, थोडे आंबे, मायद्याळ आंब, चिक्कार आंब खाल्लं, खूप जास्त, त्याच्या पुढं नाम पाहिजे. ही पण संख्या, ह्या पण संख्याच आहेत ना, निश्चितता नाही. त्याला निश्चितता अनियमित संख्या आहे. त्याला काय म्हणायचं? अनियमित संख्या. काही पटीत येतात संख्या विषयी, आवृत्ती दाखवते. दुप्पट आंबे, तिप्पट आंबे, अर्धी भाकरी खाल्ली. दुप्पट, तिप्पट, चौपट, 4पट, 2.5पट, ह्या सुद्धा काय आहे? ते संख्याच आहे. येते का लक्षात? त्यांना सुद्धा संख्या विशेषणच म्हणायचे. त्याच्या पुढे नाम आलं. येते का लक्षात? त्यातला तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक मध्ये सर्वनाम असतं. म्हणजे बघा आता आपल्याला पुढे शिकायचे, पण मला शिकती घेतली तरी चाललं असतं, तर त्या पुढं मागे करून त्यातले शब्द याच्यात, त्यातले शब्द त्याच्यात जातात. पुढे आणखी तुम्हाला
तर इथं सर्वनाम शब्द आहे. सर्वनाम हे विशेषण म्हणून वापरलं की त्याला सर्वनाम म्हणायचं. काय म्हणायचं? सार्वनामिक विशेषण. हं? ही गोड काय? गोड काय सांगताय? एखादं हे सांगा फळाचं नाव. ही गोड गोष्ट आहे. बरं, ही गोड गोष्ट आहे. त्यातलं ही हे काय आहे? सार्वनामिक विशेषण. हा शब्द काढला मी. हा शब्द काढला. आता नाम आणि सर्वनाम यांच्यामध्ये काहीच अंतर ठेवलं नाही. त्याच्यामध्ये दुसरा कुठला शब्द ठेवला नाही. जेव्हा एखाद्या सर्वनामाच्या पुढं नाम येतं त्यावेळेला हे सर्वनाम विशेषणाचं काम. एखाद्या सर्वनामाच्या पुढे नाम आलं रे आलं चिकटून लगेच हे सर्वनाम विशेषणाचं काम करतं. पण केव्हा करतं? हे दोन्ही जर ही गोष्ट हे दोन्ही एक व्हावं लागतं. आता ही गोष्ट म्हणजे ही वेगळा आणि गोष्ट वेगळा नाही. ही गोष्ट ते घर म्हणजे ते सगळं मिळून एक घर. बरोबर आहे की नाही? पण जर मी असं म्हटलं त्याने घर पाहिले, त्याने घर पाहिले असं आहे. आता हे सर्वनाम आहे. याच्या पुढे काय आहे? नामच आहे ना. मग आता हे सुद्धा काय व्हायला पाहिजे होतं? विशेषण व्हायला पाहिजे होतं. मग हे दोन्ही एक होते का बघूया. त्याने घर पाहिले म्हणजे पाहणारा तो आहे, घर दुसरीकडे आहे. बरोबर आहे ना? दोन्ही वेगवेगळे आहेत ना. हे जेव्हा आम्हाला दोन वेगवेगळे दिसतील त्यावेळेला हे असतं सर्वनाम. हे दोन्ही जेव्हा आम्हाला एक वाटू लागतं त्यावेळेला हे असतं आमचं सार्वनामिक विशेषण. राहील का लक्षात? काठिण्य पातळीचा प्रश्न 7वीला इथं बघ. चौथीवाल्यांना कदाचित पडतो. चौथीवाल्यांना इतका अवघड देत नाही. राहील का हे लक्षात? सार्वनामिक विशेषण आणि सर्वनाम याच्यात गडबड फरक करायचा नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, नाम आणि सर्वनाम आहे फक्त जोडलं तर ते विशेषण होत आहे. हो, ही गोष्ट ही गोष्ट छान आहे जोडलं तरी विशेषण. हो. पण ते पुढे विशेषणाची गरज आहे का? गोष्ट पुढे गोष्ट पुढे विशेषणाची गरज आहे. काय गरज आहे? ही गोष्ट अजून तुम्ही टाकलं पुढे छान आहे तर पुढे एक विशेषण मागे एक विशेषण. असं काय नाही. बऱ्याच वेळा चौथीला असं होतं बघा, एखादं नाम दिलं जातं त्याच्या आधी पण विशेषण देतात आणि त्या नामाची मागं पण विशेषण असतात आणि सगळी विशेषण मोजायला लावतात. ते दर्शक सर्वनाम नाही होणार का? कुठलं? ते नाही, ते त्याला म्हणायचंच नाही दर्शक. ती थोडी शंका होती. याला जर फक्त तुम्ही जर जे नाही ते व्याकरणकार ते मान्यच करणार. ते झाड आहे ते मान्यच करायला तयार नाही. म्हणजे ते आता शेवटी हळूहळू त्याचा काढायला लागले बघ. म्हणजे त्या गोष्टी आता कालबाह्य व्हायला लागल्या. त्यांचं म्हणणं आहे इथं ही जी जागा आहे ना नामाच्या आधीची ही विशेषणाचीच असते. आणि मग त्यांनी मग शेवटी मग पर्याय म्हणून काय टाकलं की त्याच्यामध्ये दुसरं आणखीन कुठलं तरी विशेषण टाकायला सुरुवात केली होती की मग तुम्हाला बाबा ही गोष्ट पटेल. नाहीतर ते मग ते काही जण म्हणतात की त्याला हे सर्वनामच आहे आम्ही दाखवलं. असे पण म्हणणारी माणसं आहेत की तुम्हाला जशी आता शंका की हे सर्वनामच आहे किंवा आम्ही दाखवतोय मला तेवढाच उद्देश आहे बोलण्याचा. ते दर्शक सर्वनाम ते म्हणतात असं ठेवा त्याच्यामध्ये कुठलं तरी विशेषण टाका आणि मग त्याला तुम्ही दर्शक सर्वनाम म्हणू शकता. त्याच्यामध्ये जर काहीच नसेल तर ते दोन्ही म्हणून एक पाहिला तरी पाहिजे. जर वेगळं असेल तर त्याला सर्वनाम म्हणा, वेगळं नसेल तर त्याला सार्वनामिक विशेषण. हे राहायचं ना. साची चेला विशेषण पकडायचं नाही. मुंबईचा फौजदार, मुंबईचा फौजदार हे पण नाम आणि हे पण नाम. पंढरीचा पांडुरंग दोन्ही पण नाम. कोल्हापूरची चप्पल, कोल्हापूरची चप्पल दोन्ही पण नाम. पण मी आता म्हटलं कोल्हापुरी चप्पल. आता कोल्हापूरची चप्पल म्हटलं की तिथं कोल्हापूर पण एका गावाचं नाव आहे आणि एका वस्तूचं नाव आहे चप्पल. बरोबर, दोन्ही ठिकाणी दोन्ही वेगवेगळे. पण जेव्हा आम्ही कोल्हापुरी चप्पल बोलतो ना
त्यावेळेला ते दोन्ही एकत्र येते का लक्षात? सोलापुरी चादर आणि सोलापूरची चादर. सोलापूरची चादर दोन्ही नाम, पण सोलापुरी चादर आता चादर कसली आहे ते सांगितलं. सोलापूर. सातारचे कंदी पेढे, आता कंदी फक्त काय येईल? विशेषण येईल. पण सातारी कंदी पेढे, आता सातारी पण विशेषण, कंदी पण विशेषण, पेढे या नावाचं. कळते का? चाचीचे वाले फक्त अव्ययांसाठी वापरायचे. त्याच्यासाठी वरचा बंगला, खालची माडी, अव्यय. अव्ययांना जोडून जर चाचीचे चेच्याची जर आले तर मात्र ती काय धरायची? विशेषण धरायची. पण नामांना जोडून जर आली तर मात्र धरायची नाही, त्यांना नाम म्हणतात. मग तिथं फक्त षष्टीचा कारक फक्त संबंध लागतो, बाकी काय होत नाही. हे का लक्षात तुझ्या? हा गोष्टीचा अर्थ आहे. हा गोष्टीचा अर्थ आहे. यात विशेषण कोणतं? हा गोष्टींचा अर्थ आहे. कुठं विशेषण आहे? त्यात विशेषण हे सर्वनाम, हे सर्वनाम. हा गोष्ट ह्या असेल तर होऊ शकेल. ह्या ह्या गोष्टी ह्या जर असेल तर हे विशेषण. हे विशेषण. हे विशेषण ह्या गोष्टी. हा गोष्टींचा अर्थ नाही. मग हा कुणासाठी आलाय? ह्याच्यासाठी आलाय. त्याच्यासाठी आलाय. ह्याच्यासाठी नाही आले, ह्याच्यासाठी आले. पुढच्या शब्दात म्हणून ते सर्व हे असेल तर विशेष. भयानक पुस्तक आहे. काय? भयानक पुस्तक आहे. कसलं पुस्तक? ऑप्टिकस. ऑक्टिपस. असंच ना? भयानक पुस्तक आहे. भयानक पुस्तक. मग भयानक हे काय? भयानक पुस्तक हे विशेष. बाकी हे नाम पुढचं पण पुस्तक विधी विशेष. पुढं चौथा प्रकार जायचं पुढं. हा इथं गडबडे हे अजून नीट लक्ष द्यायचं. काय काय होतंय तिथं, कधी सर्वनाम होतंय, कधी विशेषण होतंय. सातवीवाल्यांसाठी तर तसाच प्रश्न असतो. बरे चौथा प्रकार धातू साधित. मगाशी काय पाहिलं? नाम पाहिलं ना. इथं फक्त आता विशेषण. क्रियेच्या रूपापासून तयार झालेलं विशेषण. मग क्रियेच्या रूपाला कोणतीही क्रिया जर घेतली, तिला नारा लावा, नारी लावा, नारे लावा, नाऱ्या, किंवा लेला लावा, लेली लावा, लेले लावा, किंवा लेल्या. पडणे क्रिया आहे. पडलेला वाडा, पडलेली भिंत, चढलेली भाजी, कुजलेले आंबे, नाचलेले आंबे, लेलाली, नाचणारा मोर, नाचणारी लांडोर, नारानारी नारे, पाहणारे लोक, पाहणारे प्रेक्षक. कोणत्याही क्रियेला नारा, नारी, नारे, नाऱ्या, लेला, लेली, लेले, लेल्या ही रूपं लागली आणि त्याच्या पुढं नाम आलं रे आलं की त्यांना आम्ही काय म्हणणार आहे? धातू साधित. तिथं घटकापासून नाम जायचं नाही, त्याला धातू साधित विशेषण. आता असं नाही की एवढेच प्रत्यय लागून धातू साधित विशेषण तयार होतात. कधी कधी वेगळे प्रत्यय लागतात. नासकी काय पुढे असेल ते? नासकी भाजीची पेंडी. बोलता चेहरा, काकी ते पण चालते. येते का लक्षात? हसरा चेहरा. चालत्या गाडीतून हात बाहेर काढू नका. वाहती नदी. वाहत्या गंगेत, वाहत्या नदीत. ठीक आहे ना? येते का लक्षात? इत्या, ती, ते, का, की, के अशी पण क्रियेच्या रूपाला प्रत्यय लागून विशेषण तयार होतात. त्यांना धातू साधित विशेषण. काय का लक्षात? तिचा हसरा चेहरा मला आवडला. हसरा हसणे क्रियेपासून तयार. काय लक्षात? पुढे जाऊया. सर्वनाम.
आता इथं पण बघा हा शब्द आला परत एकदा आहे का नाही. तर इथं वेगळा शब्द काय आलाय? सर्व. सर्व नामांसाठी वापरलं जाणारं विकारी शब्द. सगळ्या नावांसाठी तुम्हाला सगळ्यांना नाव काहीतरी ठेवले ना, पण सगळ्यांसाठी मी एका नावानं सगळ्यांना बोलून ठेवतो. तू बरा, तू बरा, तू बरा, तू इकडे, तू उभी राहा. मला नाव माहिती आहेत का तुमची? पण प्रत्येकाला कळलं की सरांनी आम्हाला सांगितलं. बरोबर आहे का नाही? तिथे मी नाव घेतलंय का तुमचं? नावाच्या ऐवजी मी शब्द वापरतो. आणि याचं नाव मला माहित नाही. तू कुठे राहतोस? आता तू त्याला कळलं. आपण केव्हा आलात? तुम्ही काय करता? बरोबर आहे का? मी नाव वापरले का? नाही. नाव न वापरता त्या ऐवजी जे आम्ही विकारी शब्द वापरतो त्याला आम्ही काय म्हणतो? सर्वनाम. हो. ही सगळी सर्वनामं जी आहेत त्यांचे प्रकार पाहताना आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. तो आम्हाला इंग्रजीत पण यावा लागतो आणि मराठीत पण क्लिअरली यावा लागतो. तरच आम्हाला पुढचे काळ किंवा प्रयोग वगैरे त्यातनं ओळखता येईल. त्यामुळे ही जात परफेक्ट पाहिजे की सगळीच्या सगळी सर्वनामं बोलताना येतात. तेव्हा येतात कुणाच्या तोंडातून येतात? बोलणाऱ्याच्या तोंडातून येतात. बोलणाऱ्याच्या तोंडातून बोलताना जी सर्वनामे येतात त्यांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आता या वर्गात मी एकटा बोलतोय, बरोबर ना? माझ्या तोंडातून नाव न घेता त्या नावासाठी जे जे सर्वनाम येईल ती सगळी पुरुषवाचक सर्वनाम असतात. आता बोलताना मी म्हणतोय, मला म्हणतोय, माझं नाव घेतोय का? मी 1 तासापूर्वी आलो, मला आता जायला हवं, मला खूप उकडतंय, आम्ही आजपासून तुमच्या शाळेत येणार नाही, आम्हाला तुमचं काहीच नको. येते का लक्षात? आता कुणासाठी वापरली ती? बोलणाऱ्या व्यक्तीसाठी. बरोबर? त्यांना म्हणायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. येते का लक्षात? बोलताना बोलणाऱ्याच्या तोंडातून येते, पण बोलणाऱ्यासाठी येते. समजा बाबा आम्ही दोघं जण बोलतोय, मॅडम आणि आम्ही दोघं तुमच्याशी संवाद साधतो. मग आम्ही म्हणू चला आम्ही तुमच्याबरोबर आजपासून बोलणार नाही. आम्ही म्हणजे आता मी एकटा नाही, मॅडम पण आहे, कळते का? मग आम्ही समजा आम्ही 10-12 जण असू, चला आम्ही तुमच्याबरोबर गट्टी फू करतो. मग आम्ही 10-12 जण बोलणार. येते का लक्षात? बोलणाऱ्यासाठी जी सर्वनामे येतात त्यांना म्हणायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार आहे द्वितीय. इथे एक शुद्ध लेखनाचा नियम लक्षात ठेवायचा. जिथं जिथं ईय प्रत्यय येतो, जिथं जिथं ईय प्रत्यय येतो तिथं तिथे वेळांची दुसरी लेख. सजातीय, विजातीय, भारतीय, राजकीय, स्वकीय वेळांची कुठली लिहायची? दुसरी लिहायची. ईय आला तरी वेळांची दुसरी लिहायची. द्वितीया, द्वि लिहायचा पहिला, द्वितीया तिया म्हणला ती दुसरा लिहायचा. तृतीया ती दुसरा लिहायचा. बरोबर असे शब्द पुन्हा परीक्षेला येतात त्या शुद्ध लेखनाच्या नियमाने. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ही कोणती असतील? मग बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून येणारे. आता मी बोलतोय म्हणून माझ्या तोंडातून येणारे. पण आता ज्यांच्याशी बोलतोय मी तुमच्याशी बोलतोय का नाही? तू कधी आलास? तुला काय हवे? तुम्ही कुठे राहता? आपण काय करता? आपणास काय हवे? येते का लक्षात? म्हणजे बोलताना ज्या व्यक्ती बरोबर बोलतोय त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी जी सर्वनामे येतात त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. होते का? इथं पण मी आपण वापरला होता. आपण तुमच्या बरोबर बोलणार नाही. आणि पुन्हा म्हणलो होतो आपण केव्हा आलात? म्हणजे एकदा आपण माझ्यासाठी वापरला होता, एकदा आपण दुसऱ्यासाठी वापरला. 7वी वाल्यांनी ते नीट लक्षात ठेवायचं. वापरलेला आपण इथं जातोय का इथं जातोय का आत्मवाचक मध्ये जातोय. अजून एक प्रकार आहे, आपले काम आपण करावे. आपण करावे म्हणजे कोणी करावे? स्वतः या अर्थानं जर आपण आला तर तो आत्मवाचक मध्ये द्यायचा. आम्ही या अर्थानं आला तर तो प्रथम मध्ये द्यायचा. आपण केव्हा आला, तुम्ही या अर्थानं आला तर तो द्वितीय गोष्ट आहे. तो आपण शब्द लय गडबड करतो, तर तेवढे एक नीट लक्षात ठेवा. तिथं तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम.
तृतीय पुरुष होय. म्हणजे बोलताना बोलणाऱ्याच्या तोंडातून येणारे, पण आता बोलणाऱ्यासाठी पण नाहीत, बोलणाऱ्यासाठी पण नाहीत, जे आता इथे नाहीत त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता इथे मुख्याध्यापक आहेत का? नाही. मग ते, त्यांनी, त्या, तया, तया जाऊन असवावे म्हणजे कुणाला? त्यांनी. तिसऱ्यासाठी येतं. त्याचा दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. आता हे काय सांगत नाही, मग अशी झाली आहे तिथं. दाखवण्यासाठी फक्त काय करायचं, त्याच्या पुढे लगेच नाम ठेवायचं, मध्ये कोणता तरी शब्द ठेवायचा. पुढं तिसरा प्रश्नार्थक सर्वनाम. कोण कोण काय काय केव्हा कोण काय कोण काय. सगळीच्या सगळी क या व्यंजनाने सुरू होतात, ज्याला इंग्लिश मध्ये आम्ही WH म्हणतो. फक्त याला अट कोणती? त्या वाक्याच्या मागे प्रश्नचिन्ह हवंच हवंच. कोण काय कोणता कोणती कोणते ही सगळी WH. फक्त त्याच्या पुढे काय पाहिजे? वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे. नंतर म्हणाल कप कपाट कणी सांगितले म्हणून असं काय आहे का? पुढचा प्रकार आहे सामान्य. कुठे आणि केव्हा हे घ्यायची. कुठे घ्यायचं, कुठे गेलं ठिकाणीच आहे ना ते. केव्हा वेळ नाही, मग ते ठिकाण जर असं आलं ना हवे, म्हणजे समजा आता तो तेथे गेला तेथे गेला, तर मग ती हवे पकडली. आपण केव्हा आला केव्हा घ्यावं लागेल. त्याचं उत्तर काय येणार का? 10 वाजता. 10 वाजता. तर मग ते ह्याच्यात आहे. क्रियाविशेषण. म्हणजे कोणाचा कोणाची याच्या पुढे नाम आलं तरी नाही त्याला घ्यायचं. कोणाचा शर्ट फाटला विशेष नाही. हा? कोणता कोणता रे तो प्रश्न कोणता रे जैस. यामध्ये आला की शब्द जैस. पुढं हीच असतात. कोणती? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित असतात सगळी. फक्त वाट कोणती वाक्याला? उद्गार चिन्ह तरी असेल किंवा म्हणजे तुला काय हवं ते मला माहित आहे. इथल्या कायला काय म्हणणार आहे? तुला काय हवं ते मला माहित आहे. या वाक्याच्या शेवटी काय प्रश्नचिन्ह येईल का? उद्गार येईल किंवा पूर्ण विराम येईल. मी इथल्या कायला काय म्हणणार आहे? सामान्य किंवा अनिश्चित. तुम्ही काय बघायचं नाही, चौथीवाल्यांनी एवढंच बघायचं आपलं ते काय आहे सर्व. तुमच्याकडे फक्त गडबड, तुम्हाला या प्रकाराने जायचं. पुढचा 5वा प्रकार संबंधी. ही सगळीच्या सगळी या व्यंजनाने सुरू होते. जो शिकेल तो टिकेल. जगी जास कोणी नाही, त्यातलं जगी नाही जास. जे चकाकते ते सोने असते तसे नाही. जावे ज्यांच्या अंशा तेव्हाकडे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. या वाक्यांची अशी धाटणी असते की पुढचं अर्ध्यानंतर मात्र तन सुरू होते. याला दर्शक म्हणायचं. याला काय म्हणायचं? दर्शक. म्हणजे संबंधी सर्वनामाचं जे वाक्य येतं त्या वाक्यात पुढे येणारं तन या व्यंजनानं सुरू होणारं जे सर्वनाम येतं त्याला दर्शक म्हणायचं, आणि जन सुरू होणार असले ते संबंधी. शेवटचा प्रकार होता आत्मवाचक. आत्मवाचक मध्ये स्वतः, आपण, निज अशी असा आहे. स्वयं असे शब्द येतात, पण साधारणतः 7वी पर्यंत 10वी पर्यंत एवढी 2च चालतात, स्वतः आणि आपण. कोणत्या अर्थाने आला पाहिजे? आपण स्वतः या अर्थाने आला.
म्हणजे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही, यातला स्वतः आत्मवाचक. आणि आपले काम आपणच करावे म्हणजे स्वतःच करावे, इथला आपण सुद्धा आत्मवाचक. तिकडे फारसं बघायचं नाही, निजन स्वयं ते कवितेतले वगैरे शब्द तसे येतात. पण 6वी 7वी 10वी पर्यंत असले काही विचारायचं. तर हे 2 लक्षात ठेवायचे. हा तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं चौथीवर, आणि हे सर्वनामच आहे. तुम्ही फक्त आपण आल्यावर जरा सावध राहायचं. तो आम्ही या अर्थानं आला तर इथं असेल, तुम्ही या अर्थानं आला तर इथं असेल, आणि स्वतः या अर्थानं आला तर इथं असेल. ठीक आहे. विकारी शेवटची क्रिया काय, कशाला म्हणायचं क्रियापद? क्रियेला. बर, अजून क्रिया करतो त्याला. बर, अजून काय? वाक्याला यामुळे काय होतो प्राप्त? अर्थ प्राप्त करून देणाऱ्या विकारी शब्दाला आम्ही क्रिया करतो. तो शब्द कधी कधी एका शब्दात येतो, कधी कधी 2 शब्दात असतो, कधी कधी